तर वळतोय सामन्याकडे. पुन्हा एकदा केफ. हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, यष्टी रक्षक चेंडू खाले आणि येथे मात्र विकेटचं पतन. अनुप पाटील बॅक टू डगआउट. मोठा धक्का येथे मात्र लागला जातोय जय गजानन कुक्षत संघाला. आल्या आल्या अनुप पाटीलच्या बॅटमधनं आपण तडाखा पाहिला होता. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला होता. त्यानंतर असं वाटलं की अनुप पाटील विस्फोटक फलंदाजी करेल की काय, धावांचा पाऊस पाडेल की काय, परंतु नेरूळ संघाच्या गोलंदाजांना अचूक गोलंदाजी केली, टिचून मारा केला. कुक्षत संघाच्या फलंदाजांना मात्र पूर्ण जखडून ठेवलं. अनुप पाटीलच्या खेळीचा 10.40 ही प्रति ओव्हर मागे षटकामागे धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अक्षयदादा पाटील नेरूल पहिलाच फुल टॉस बराबर हिरला आणि त्याला फेकून दिलं. अतिशय अनुभवी असा बॅटर विश्वास घराच्या बॅटमधून ही दमदार सुरुवात. 4 रन. फुल टॉस होती, जुसी फुलटॉस, त्याला बरं गॅप होती वाईडिश मिड विकेट आणि काओकॉनच्या ठिकाणी आणि तिथे मात्र आकाश सिंग थोडासा दूर होता, त्याला बीट केला आणि दणदणीत एक टप्पा ओळंडताना चेंडू जातोय सरसीमेरेच्या बॅट. 4 रन. दमदार वजनदार आमदार होता एक बेहतरीन स्ट्रोक. 52. पहिला चेंडू चूक झाली विनय शर्मा. कुक्षत प्रीमियर लीग गाजवलं, खऱ्या अर्थाने प्लेअर ऑफ द सिरीज सायकल घेऊन गेला होता विनय शर्मा. P1चा पहिल्या ओव्हर हाताळताना सुपर नजाकत, ओनली नजाकत. क्रिकेटच्या कॉफी बुक स्टाईलमध्ये हा आविष्कार. बॅकफुटवर जाताना थोडंसं बेंड केलं, स्वतःला वाकवलं, परफेक्टली जे समतोल होतं वजनाचं शरीराचं त्याला नियंत्रण ठेवलं, कम्प्लिटली चेहरा दाखवला बॉलला बॅटचा आणि थ्रू द लॉंग ऑफ अन एक्स्ट्रा कबा आणखी 2 धावा जोडतात. 6 वर पोहोचते स्वतः आणि टीमला 6 वर. चांगली सुरुवात म्हणतायत. सातत्याने 20-25 वर्ष विश्वासला पाहतो आम्ही. मजा येते जेव्हा बॅटिंगला येतो, त्याचा फिजिकल फिटनेस लाजबाब. काय संतुलन पहा. बरोबर बऱ्याच वेळेला वय वाढल्यानंतर थोडीसे जे चरबीचे प्रमाण आहे ते कमरेवरती अवतीभोवती जमा होतात, पण लवलेश नाही, कुठेही एकदम त्या चरबीचा अंश नाही. एवढी फिजिकल फिटनेस. व्हॉट अ लवली फिटनेस बाय विश्वास बारी बॉल करताना सुरुवात केली, दणदणी पुढे सरसावले, फुल टॉस घेतलीये, पुन्हा एकदा तिथे पोहोचे का नामका चेंडूचा दर्जेदार हा वेगाने बीट केलं पुन्हा एकदा सिंगला. चौकार. चरण बेहतरीन बॅटिंग. ज्या प्रत्येक षटकामागे 10.40 आवश्यकता त्याच्या जवळ मात्र टीमला नेऊन जा बरोबर 10 वर. अशी बॉलिंग केली ना तर मॅच जवळ तो 4 मध्ये फिनिश करेल एवढी क्षमता आहे विश्वासकडे. दुसऱ्या एंडकडे नॉन स्ट्राईककडे आपण पाहू शकतो तुषार. खराब गोलंदाजी. 21 चेंडू पिचवर मध्ये आतापर्यंत पिच झाले नाही. एक एक्स्ट्रा कव्हरला सोडला तर दोन्ही होत्या जशी फुलटॉस. त्याचा फायदा घेतला विश्वासने आणि बरोबर मिड विकेटला खूप फासला आहे, अंतर आहे. त्या अंतरानंतर दरी शोधली आणि तिथून दर्जेदार 2 मोठे फटके चौकार सजवले बॅटमधून. पहिल्या ओव्हर हाताळताना विनय सुपर बॉलिंग इन टू द ब्लॉक. या अपील खऱ्या अर्थाने बॉलरची खरी असते ताकद. तिचा हा जराही काळी मात्र मध्ये आवाज आला नव्हता विनय शर्माच्या तोंडून. फक्त विकेटच्या पाठीमागे आवाज आले होते सिंग कडून, परंतु स्पष्ट नकार दिला गुणात पाटील ॲज अंपायर म्हणून. पुढच्याच महिन्यात MP मध्य प्रदेशाचे दौरा आहे गुरुनाथ पाटील. अमर वारेंगेला घेऊन जातात गिरीश म्हात्रे, गिरीश आगासकर, आणखी 2 अंपायर साथीला घेऊन जातात. पहा हे आहे खरे नवी मुंबई नगरीतल्या आणखी 3 अंपायर MP ला जाणार ते यावर्षी. आणि त्याचे खरं कारण आहे गुरुची ती अंपायरीने मध्य प्रदेशातून पाहिली, त्यांना दाद देताना अक्षरशः पाठ ठोपटली अंपायरची MP वाल्याने. आणि पुन्हा एकदा यावर्षी त्यांना सन्मानाने आदराने MPचा आमंत्रण दिले ॲज अंपायर म्हणून. याचा सार्थक अभिमान तुम्हा आम्हा सर्वांना निश्चित असेल. पहिली ओव्हर टाकल्या जाताना धाव लागतंय, धावफळकावर 10 परफेक्ट डिलिव्हरी. हा चेंडू आहे ना, हा चेंडू खूप महत्व टाकून टाकतो. 5 परत मॅच रंगवायचे असेल या प्रकारचे चेंडू टाकणे गरजेचे आहे जे गजान कुक्षत टीमला. विनय गतिमती परिवर्तन छान केला, लाजबाब. आता खऱ्या अर्थाने KPL कुक्षत प्रीमियर लीग आपल्या नावे का झाले होते हे 2 सर्वोत्तम चेंडू सांगू जातात. येस वी आर द कॅपेबल ऑन द प्लेअर ऑफ द सिरीज ऑफ द KPL. पहिली ओव्हरची जरी समाप्ती
बावन धावसंघांना बिनगडी बाद असं उत्तर. नंतरचे 3 बॉल कम्प्लिटली कमबॅक पॅक केलं खऱ्या अर्थाने विश्वासला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतो दमदार आमदार आणि शानदार आमदार चषक स्वर्गीय गणपतचंद तांडेल या ऐतिहासिक मैदानावर हे खेळले जाते. अतिशय दर्जेदार स्पर्धा मॅच चालू आहे. 53 लक्ष त्याचा पिछा करता एकही गडी बाद झाला नाही. स्कोर लागले धावफलकावर 13. अक्रॉस द बॅट किती छानपणे खेळला पहा. कदाचित 40च्या वर झालेला असेल परंतु ते फिजिकली खूप मात्र सॉलिड आहे. व्हॉट अ शॉट ओव्हर द वाईडेस्ट मिड विकेट. एक गगनाला भेदून चिरून फाडून जातोय. विश्वास बरी या सिक्सर षटकार 19 वर पोहोचवते विश्वास. अजून एन तरुणामध्ये असताना ती इनिंग आमच्या कायमस्पणा चीर तरुण तेव्हा होता हा विश्वास. तेव्हाच त्याने शिवतीर्थ मैदान वाशिममध्ये ते डे नाईट मध्ये क्रिकेटमध्ये खेळताना दणदणीत जे अर्धशतक लावलं होतं ते अजूनही आमच्या लक्षात आहे. तेव्हाचे ते फ्लो ऑफ द बॅट, स्विंग ऑफ द बॅट, पंपवडली एक्स्ट्रा कव्हर, पुलचे स्ट्रोक, व्ही स्टेप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ कित्येक फटक्यांची बरसात केली होती विश्वासने. पिचिंग झाले परफेक्ट डिलिव्हरी ऑफसाइड ऑफ स्टंप. इथे विचार करून त्याला डोक्याला थोडासा विचारांकरला आकलन शक्तीने टाकलेला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. द परफेक्ट डिलिव्हरी बाय ब्रिजेश. नो रन डॉट. 19 झाले. 53 लक्ष. दुसरं वर प्रगती पथावर बॉलिंग मार्कर ब्रिजेश. ओ माय गॉड गतीचा वापर. तिथे गती ही शक्तीपेक्षा गती किती गतीला मती देताना आणि मतीमधून आलेला गतिमान चौकार चरण. बॅकफुटवर जागा बंगली तिथे थ्रू द पॉइंट कबो मधून हा दणदणीत चौकार. तिसरा चौकार एक षटकार. जे आम्ही 25-30 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये विश्वासला मैदान गाजवताना पाहिलं होतं ते मैदान गाजवताना आता आमदार दमदार चषकामध्ये. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा बेहतरीन स्ट्रोक. दॅट इज अ नाईसली कव्हर ड्राय थ्रू द कव्हर पॉइंट. जराही जागा हलण्याची संधी दिली नाही फिल्डरला. एवढा एक गतिमान चौकार. ओ लवली बॉल इन टू द ब्लॉक. परफेक्टली बॉक पिचिंग ऑफ द ऑफसाइड असं उत्तर दिलं अमर वारंगी. हा सन्मान असेल प्रत्येक ग्रेट विकेट किपरचा. याच गावामध्ये मनोज म्हात्रे द बेस्ट विकेट किपर आम्ही पाहिलं. राईट आर्म लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. 12 मध्ये 12 पुढे जो ड्राईव्ह केला सरेच्या दिशेला. लॉंग ऑफ दूर आहे तिथे पोहोचणं अशक्य. चेंडू होतं त्या 2 फिल्डर मधून फरार चरण. बेहतरीन स्ट्रोक. क्रिकेटचा एक सर्वोत्तम फटका स्ट्रेट ड्राईव्ह. बॅकफुटवर गेला त्याचा स्ट्रेट बॅट बरोबर पायावर दिलं समतोल वजन अँड बॉटम हँडचा परफेक्टली वापर. विश्वास 4/24 वर जाऊन पोहोचलाय. काय खेळी करतो यार. तारीफ करतो आम्ही विश्वासची. इंटू द ब्लॉक. पायामध्ये गुबुंद्यात टाकलेला चेंडू. प्रश्न केला होता उत्तर देताना चेंडू खाली. आता 10 चेंडू राहत आहेत. 10 मध्ये जिंकण्यासाठी आता फक्त 8. 10 मध्ये 8. हे विजय समीकरण समोर अक्षयदादा पाटील नेरूळ टीम समोर. एकीकडे बाद झाला नाही. जमीची बाजू आहे. फटका हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षण आलाय. झेला खाली पकडला झेल. संपला खेळ. ज्येष्ठ खेळाडू विश्वास घरात बॅक. पहिलं विकेटचं पतन. चौकार मारलं. थोडासा चेंडू आखू ठेवला. त्याला बोट्याच्या साने स्विंग केलं. बरोबर शॉर्ट ऑर्म जॅक फसला आणि तिथे तंबूच्या दिशेने जाताना आता ज्येष्ठ खेळाडू विश्वास घरात बॅक. आपण पाहताय आज या ठिकाणी या आमदार चषकाच्या दमदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र चेंडू भिरकावलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू आणि इथे मात्र गफलत करतोय. 2 धावसंख्या झाल्यात. मात्र 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. तो म्हणजे शिरोणे संघाला. या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपडकावं लागतात त्या म्हणजे 48 आणि इथे मात्र 49 धावांचा आव्हान असेल. धन्यवाद. लाव गाणी. एक विशेष सूचना. षटक अजूनही खातं खोलता आलं नाहीये दारेव संघाला. पुन्हा एकदा धीरज तयार. गणेशदार पुन्हा एकदा उंचावर मारता प्रयत्न. झेल होऊ शकतो एक्स्ट्रेचे चेंडू मागे आणि इथे मात्र धीरज याला परतावा लागतोय. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी. एक जबरदस्त भेदक मारा जालिम मारेची गोलंदाजी पाहायला भेटते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. खातं अजूनही खोलता आलं नाहीये ते म्हणजे धाराव्या संघाला. यस अनेक मान्यवर
पिछे हाट होतीये ते म्हणजे धाराव्या संघाची का ते इथे दोन मोरे टिपले गेले एक म्हणजे भावेश आणि धीरज. येस चांगलं विवरण चालू आहे. एका बाजूला बिपिन म्हात्रे यांचं विवरण आणि मान्यवर पाहुणे प्रवीणजी चिकणे साहेब यांची उपस्थिती या व्यासपीठावर आहे. सुवर्णाताई चिकणे मॅडम, समाजसेविका श्रीपाद पत्की आणि श्रीकांत पत्की आणि ॲडव्होकेट प्रसादजी मढवी यांचा देखील मी उल्लेख केला. अनेक मान्यवर तसेच मंजू नायर मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. शैक्षणिक क्षेत्रातील एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी शैक्षणिक क्षेत्र चांगलं प्रक्षेपण आपण पाहिलं लाईव्ह प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, गॅप मधून चेंडू चाललाय, शस्त्रक्रिया आहे तिथं तैनात. थोडीशी गडबड होतीये, त्याचा फायदा मात्र नेरुल संघाला होतोय. ह्या मिळतील एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 32 धावांचं टार्गेट आहे. 32 धावांचा पाठलाग करतो यावेळी अक्षयदादा पाटील नेरुल संघ. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये आलाय विश्वास घरत. विश्वास म्हणजे काय? नेरुल संघाचा एक अनुभवी फलंदाज, दर्जेदार फलंदाज, नामवंत फलंदाज. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांकडे दाद मागितले मात्र पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्कर पिचिंग केलाय. चेंडू जबरदस्त गुणवत्ता सिद्ध करत असताना यावेळी गोलंदाज धीरज अभिमन्यू भोईर चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय मिस्टर धीरज याच्याकडनं. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला विश्वास घरत. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. चेंडू मागे शतरक्षक येईल. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. 32 धावांचा पाठलाग करताना अक्षयदादा आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम प्रतीक. एक जबरदस्त दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय. ISPL ची स्पर्धा खेळलेला, सलग 3 सीझन खेळलेला हा गोलंदाज यावेळी पहिला चेंडू फेकेल. हा चेंडू गतीवर स्वार झालाय आणि गती ही त्याची ओळख आहे. विकी भोईर रेकॉर्ड देखील त्यानं केलाय. 147.5 किलोमीटर पर हॉर्सनं चेंडू फेकलाय विकी भोईर यानं. त्याच्या नावावरती तो विक्रम नोंदवला गेलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र हा गोलंदाज दबाव टाकेल. थोडासा दमखम आहे या गोलंदाजामध्ये, गुणवत्ता आहे. बरेच व्यावसायिक क्रिकेट खेळलाय, बऱ्याच सामन्यांचा अनुभव देखील या गोलंदाजाकडे आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. सिंगल फक्त घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे. धाव संख्या 10. आता मात्र कुठेतरी थोडासा सामना आपण पाहतो बॅलन्स आहे. दोन्ही संघ ताकद आहेत, धारावी संघ आणि नेरुल संघ. पुन्हा एकदा विकी निघतोय. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी मात्र 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. संयमी खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी प्रत्येकानं पाहायला भेटतोय. ते म्हणजे विकी भोऱ्याचं ISPL स्पर्धेमध्ये 12 लाखाच्या बोलीवर हा खेळाडू घेतला होता. 12 लाख रुपये तब्बल या खेळाडूसाठी मोजले होते. 12 लाखाचा हा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. धावतोय, पपल्या पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेक लागेला, भिरकावतोय चेंडूला. चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय बिग 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 आउट ऑफ द पार. षटकार. आणि इथे मात्र षटकार खेचतोय तो म्हणजे विकी भोईर. या गोलंदाजावर विश्वास. नक्कीच नेरुल संघानं इरादा पक्का केलाय, मारायचा तर टॉपच्यालाच मारायचा. आणि टॉपच्याच गोलंदाजाला मात्र सरळ चेंडू फेकून देतो सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17. 32 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा विकी तयार. पुन्हा एकदा भिरकावतोय चेंडूला. चेंडू जातोय सीमा. आणि हा पंचांचा निर्णय येतोय षटकार. 2 चेंडूवर 2 षटकार. विकी सारख्या गोलंदाजाला मारणं विश्वास, एक अनुभव, एक धडेबाज फलंदाज, षटकार वीर विश्वास.
धाव संख्या मात्र पुढे सरसावते 23च्या घरात इथे मात्र जाऊन पोहोचते. नक्कीच नेरुल संघ दमखम दाखवतोय, आपली बाजू दाखवतोय. विकी भोईर वरती हल्ला चढवलाय आणि हा येतो आहे चौकार. काय जबरदस्त खेळ साकारला या मैदानावरती नेरुळ संघानं. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 27. 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. सुपर 6 ही लढत, एक जबरदस्त लढत पाहायला भेटते. चालू असलेला सामना नेरुल वर्सेस धारावे. 32 धावांचं मापक असं आव्हान पाठलाग करताना इथे मात्र दमछाक झाली धारावे संघाची, कारण 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धाव